नमस्कार. आज आपण ज्या 3 श्लोकांचा अभ्यास करणार आहोत ते 3 श्लोक आत्ता आपण ऐकले. ऐकतानाच लक्षात आलं असेल की सोपे आहेत श्लोक, सगळे खरोखरच सोपे आहेत. चांगल्या भक्ताची लक्षणं समर्थ या 3 श्लोकांमध्ये, आणि आता इथून पुढे आणखीन पण 7. जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. असा सर्वोत्तम दास हा कोण असू शकतो याची लक्षणं आपल्याला समर्थांनी या 10 श्लोकांमध्ये सांगायचं ठरवलं आहे. आजच्याही 3 श्लोकांमध्ये आपण ती लक्षणं पाहणार आहोत. आणि आपण श्रेष्ठ भक्त आहोत का, किंवा आपण नेमके कुठे कमी पडतो आहोत याचा आपल्याला विचार करायचा आहे, की आपल्याला भगवंताचं श्रेष्ठ भक्त होण्यासाठी आणखीन काय काय करायला हवं असं आपल्या लक्षात येईल. 47वा श्लोक जो आपण पाहतो आहे त्याच्यामध्ये समर्थ आपल्याला परमेश्वराचा, म्हणजे आता समर्थांचं दैवत राम, त्यामुळे रामाचा श्रेष्ठ भक्त स्वतः ते आहेत, ते स्वतःला समर्थ दास म्हणून घेतात, रामदास. त्यामुळे आपल्याला असं लक्षात येईल की जणू काही समर्थांचेच आदर्श लक्षणं आपल्याला, म्हणजे समर्थांचं व्यक्तिमत्वच जणू की आपल्यासमोर या 10 श्लोकातनं उलगडणार आहे. कारण ते स्वतः रामाचा दास म्हणून घेत आहेत आणि श्रेष्ठ दासाची आपल्याला लक्षणं सांगतात. त्यामुळे ती सगळी लक्षणं आपल्या अंगी आहेत असं समर्थांच्या बाबतीत आपल्याला अगदी खात्रीनं म्हणता येईल. त्यामुळे एकीकडे आपल्याला असं लक्षात येईल की श्रेष्ठ भक्ताची लक्षणं ऐकता ऐकता किंवा ती आपण अभ्यास करता करता आपल्यामध्ये जे काही कमी आहे ते जसं जाणून घ्यायचं आहे, तसं समर्थांचं पूर्ण चरित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहील की हे सगळे गुण समर्थांच्या ठाई आपल्याला दिसत आहेत. मनी लोचनी श्रीहरी तोची पाहे, जनी जाणता भक्त होऊ निराहे. गुणी प्रीती राखे क्रमू साधनाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. अगदी 10ही श्लोकांचा हा जो शेवटचा चरण आहे ना, जगी धन्य तो धन्य होय. कोण? सर्वोत्तमाचा दास असणारा धन्य होय. बाकी जगामध्ये तुम्ही कितीही संपत्ती मिळवा, कितीही पद मिळवा, कितीही अगदी प्रतिष्ठा असू दे, काही त्याचा पुढे उपयोग होणार नाही आहे. सर्वोत्तमाचा दास असणारा हा जो आहे तो जगामध्ये धन्य आहे, अशा विचार आपल्याला या श्लोकांमधून पाहायचा आहे. आदर्श भक्त कसा आहे ते पाहायचं आहे. एका अर्थानं समर्थ तर आहेतच, पण सगळ्याच संतांचं चरित्र हे असं सर्वोत्तम दासाचं असतं असं आपल्या लक्षात येईल. कुठल्याही संतांच्या चरित्राला ही लक्षणं आपण लावून पाहिली तर आपल्या लक्षात येईल की त्याला संत का म्हणायचं, कारण तो सर्वश्रेष्ठ दास आहे. सर्वश्रेष्ठ, सर्व मान्य, सर्व गुणसंपन्न, सर्वोत्तम असा ईश्वराचा दास आहे तो, म्हणून त्याला मानायचं. आता पहिल्या 3 ओळींचा आपण अर्थ बघूया. म्हणजे कोणती कोणती लक्षणं आहेत ते आपल्याला काय. पहिला म्हणतात मनी लोचनी श्रीहरी तोची पाहे. पाहण्याचं जे काही इंद्रिय दिलेलं आहे भगवंतानी आपल्याला, डोळे, हे तर ठीकच आहे, डोळ्यानी तर त्याला पाहायचंच आहे. सर्वसामान्य तुम्ही आम्ही हे लक्षात घेऊ की आपल्या चर्मचक्षुनी आपल्याला दिसणाऱ्या गोष्टी आहेत. त्यामुळे आपल्या चर्मचक्षुनीसुद्धा काय पाहायचं तर श्रीहरीला पाहायचं, हे तर ठीक आहे. परंतु समर्थ म्हणतात मनी लोचनी श्रीहरी तोची पाहे. नुसत्या चर्मचक्षुनी श्रीहरी नाही दिसणार आहे, त्या डोळ्यांना मागे मन पण असायला हवा. अनेकदा आपण काय करतो, डोळ्यांनी बघतो परंतु ते मनाने स्वीकारलेलं असतं नाही, मन कुठेतरी भलतीकडेच असतं आणि डोळ्यांनी पाहून उपयोग काय. किंवा कधी कधी आपलं मन असं असतं की डोळ्यांनी समोर असतं पण तरी आपल्याला दिसत नाही. म्हणजे डोळे उघडे असतात, प्रकाश असतो, आपण चांगले जागे असतो, तरीही आपल्याला दिसत नाही, कारण मनामध्ये भलतंच असतं. त्यामुळे समर्थ आपल्या चर्मचक्षुच्या मागे मनी पण लावतात. मनी लोचनी श्रीहरी तोची पाहे. मनाच्या डोळ्यांनी. आणि पुन्हा कसा, श्रीहरी सगळीकडेच पाहायला हवा, जिकडे तिकडे तोच दिसायला हवा. आपल्याला दृश्य जगातल्या अनेक आकर्षित करणाऱ्या गोष्टी दिसतील, इथे मात्र या सर्वोत्तम असणाऱ्या दासाला त्याच्या मनाच्या डोळ्यांनी सगळीकडे परमेश्वरच दिसायला हवा असं समर्थ सांगतात. पहिली ओळ आपल्या लक्षात येईल की असं सोपं नाही आहे. भक्ताचं पहिलंच लक्षण सांगितलं म्हणजे जसं होतं ना, कबीरानं जसं अंदर राम बाहर राम, जिकडे बघू तिकडे जहा देखो वहा राम असं त्याला दिसायचं. असं या ज्या भक्ताला घडतं की जिकडे तिकडे ईश्वरच दिसतो, तो खरा धन्य होय. शेवटच्या ओळीपर्यंत यायचं आहे आपल्याला,
पहिल्या ओळीतलं लक्षण आपण पाहिलं. अशी दृष्टी त्या दासाला प्राप्त झाली पाहिजे. हे महत्त्वाचं लक्षण. पहिलंच लक्षण सांगलं की जिकडे तिकडे ईश्वर दिसला पाहिजे. वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा असं म्हटलेलं आहे की जिकडे तिकडे भगवंत, जिकडे तिकडे वासुदेव दिसला पाहिजे. म्हणजे बाह्य जगत जे आहे ते बाह्य जगत दिसताच कामा नये. बाह्य जगतात जिकडे तिकडे भगवंतच दिसला पाहिजे. मोठी अवघडच गोष्ट आहे नाही का, की आपल्या बाह्य जगातल्या कितीतरी गोष्टी आपल्याला दिसत असतात, त्याचं आकर्षण वाटत असतं आणि त्या जागी पण आपल्याला ईश्वरच दिसला पाहिजे, तर आपण खरे खरे ईश्वराचे दास आहोत. किंबहुना आपण असं म्हणूया की बाह्य जगात राहायचं आहे आपल्याला, त्यामुळे अगदी काय असं म्हणता येणार नाही आपल्याला की बाह्य जगत दिसूच नाही आहे. तर बाह्य जगत दिसणार आहे, पण बाह्य जगताचे निदान आपल्याला आठवण होणार नाही, ईश्वराची आठवण होईल. एवढं तर आपल्याला जमायला हवं की बाह्य जगतच दिसणार नाही हे कठीण आहे. बाह्य जगत दिसणार कारण त्या जगात आपण वावरतोय, राहतोय, पण त्या जगामध्ये आपलं मनी लोचनी नाही लावायचं आहे. तर मनी लोचनी लावायचं ईश्वरापाशी. त्यामुळे या बाह्य जगतात सुद्धा जरी ते जग आपल्याला दिसत असलं तरी त्या ईश्वराची आठवण झाली पाहिजे. भगवंताचं रूप निहाळायचं आहे, भगवंताचं रूप पाहायचं आहे, भगवंताशी एकरूप व्हायचं आहे. तेव्हा आपण त्या धन्य तो दास होणार आहोत. नुसत्या चर्मचक्षूनं हे जमणार नाही आहे, मनश्चक्षू पण त्याला लावले पाहिजेत, तर आपण ते दास होऊ. पहिली वेळ आपल्या लक्षात येईल. असा जो आहे ना त्याला समर्थ अशा भक्ताला जाणता भक्त म्हणतात. फार जाणता शब्दाला अर्थ आहे. गीता ज्याला ज्ञानी भक्त म्हणते ना, तसा हा समर्थांचा जाणता भक्त आहे, जाणणारा. आता हा जो जाणता भगवंत आहे तो आदर्श आहे, बरोबर आहे, कारण तो भगवंताला सर्वत्र पाहतोय. योमे भक्त समे प्रिया असं भगवंताने सांगितलं. तो जो भक्त आहे ना तो मला प्रिय आहे. ज्याला सर्वत्र भगवंत दिसतोय असा जो भक्त आहे तो भगवंत म्हणतो मला प्रिय आहे. योमे भक्त समे प्रिया असं 12व्या अध्यायामध्ये गीतेमध्ये पण भगवंताने आपल्याला सांगितलं की तसा भक्त जो आहे ना तो मला प्रिय आहे. तो जो भक्त आहे तो ज्ञानी भक्त गीतेतला, म्हणजे आपला जाणता भक्त. समर्थ त्याला जाणता म्हणतात. म्हणजे तो ज्ञानी आहे, श्रद्धावान आहे, अत्यंत प्रयत्नशील आहे, साक्षेपी म्हणजे अत्यंत प्रामाणिक आहे. त्याचं जे वर्तन आहे ते सगळं प्रामाणिक आहे, चतुर आहे, विवेकी आहे. अशा सगळ्या गुणांनी युक्त असणारा तो जो भक्त आहे तो जाणता भक्त आहे, तो भगवंताला प्रिय भक्त आहे. समर्थांना पण तोच अभिप्रेत आहे. आणि असा जो भक्त असेल तो 4थ्या ओळीमध्ये सांगतायत तो सर्वोत्तमाचा दास होणार आहे. पुढे त्याच ओळीमध्ये म्हटलं आहे गुणी प्रीती राखे. मनी लोचनी श्रीहरी तोची पाहिलं आपण की आपल्या नुसत्या चर्मचक्षुनी तर मनश्चक्षुनी सुद्धा आपल्याला सर्वत्र ईश्वर दिसला पाहिजे. ज्यांनी जाणता भक्त होऊन राहे, या सगळ्या गुणांनी युक्त असा तो जाणता भक्त असायला हवा. आता तिसऱ्या ओळीत म्हणत आहेत गुणी प्रीती राखे क्रमू साधनाचा. गुणांवर प्रेम असलं पाहिजे. गुणे प्रीती राखे दोन्ही अर्थाने बघायचं. एक तर सगुणांवर प्रेम असलं पाहिजे आणि गुणांवर प्रेम असलं पाहिजे. ज्ञानी भक्ताचं एक हे खास वैशिष्ट्य आहे, गुणी प्रीती राखे. म्हणजे सगुणाचा विचार केला, सगुण आणि निर्गुणाचा विचार केला, तो जो ज्ञानी भक्त असतो ना त्याला ते आत्मज्ञान प्राप्त झालेलं असलं की मग त्याला काही करायचं बाकी राहत नाही. पण असं असलं तरीसुद्धा समर्थ आपल्याला सांगतायत की ज्ञानी भक्तांनी सुद्धा, आत्मज्ञान प्राप्त झालेल्या भक्तांनी सुद्धा सगुण भक्ती सोडू नये. गुणी प्रीती राखे असं जे म्हटलं ते गुणी प्रीती राखे म्हणजे सगुण भक्ती सोडू नये. मला आता सगळं कळतं आहे, आता मी तसं नाही. सगळं कळत असलं तरी सामान्यांचा आदर्श म्हणून आपल्याला सगुणरूपी देवाची भक्ती करायलाच हवी. म्हणजे सगुणाशी असं नाही चालणार, त्याची जी आवश्यकता आहे ती आपल्या कृतीने पटवून द्यायला पाहिजे, अगदी ज्ञानी भक्तांनी सुद्धा. म्हणून गुणी प्रीती राखे असं समर्थाला म्हणायचं आहे. आपल्या लक्षात येईल की आता खरं तर अगदी 50च्या आतले श्लोक आहेत, म्हणजे अजून आपल्याला आत्मज्ञानाकडे बरीच वाटचाल करायची. पण आपण ज्याला ज्ञानी भक्त असं म्हटलं, जाणता भक्त म्हणताना आपण ज्ञानी भक्त म्हटलं, तर ज्ञानी भक्त याचा अर्थ आत्मज्ञानी किंवा आपण संत म्हणूया. तर या संतांना सुद्धा सगुण भक्ती करावीच लागते. त्यांना सर्वत्र ईश्वर कळलेला आहे, सर्वांमध्ये असणारा भगवंत त्यांना कळलेला आहे, पण तरीसुद्धा ते सगुण रूपातल्या ईश्वराच्या उपासनेची आवश्यकता संपलेली नाही आहे.
सगुण भक्ती सोडून देऊन चालणार नाही. म्हणजे एका अर्थाने त्याची गरज नाही असं आपण म्हणू शकतो, परंतु ती सगुण भक्ती सोडू नये असं समर्थांना सांगायचं. कारण सामान्यांना घेऊन जायचं आहे ना. मग सामान्यांना जर घेऊन जायचं असेल तर सामान्यांना काय जमेल, तर सामान्यांना सगुणातली उपासना जमेल. म्हणून तीही उपासना, म्हणून गुणी प्रीती राखे. ज्ञानप्राप्ती झाली तरी सगुणाची प्रीती कायम राहायला हवी असं सांगतात. दुसरं मी आत्ता म्हटलं तसं की गुणांवरती प्रेम हवं. सगुणाच्या म्हणजे गुणी प्रीती राखे म्हटलंय तर जसं आहे की भक्तीमध्ये म्हणजे प्रेमानं भक्ती का दृढ होते. भगवंतावरच्या प्रेमानं आणखीन भक्ती दृढ होते. भक्ती दृढ झाली की जो ज्ञानाचा अहंकार येतो ना तो आपोआपच कमी होतो. भक्ती दृढ झाली की, नाहीतर होऊ शकतो ना ज्ञानाचा, मला सगळं येतं आहे, माझ्या 10 परीक्षा झाल्या आहेत, माझे एवढे ग्रंथ वाचून झाले आहेत, असा सगळा अहंकार येऊ शकतो. भक्ती असेल तर तो अहंकार येणार नाही. त्यामुळे अहंकाराने काय होतं, तर अहंकाराने साधकाचं तो धन्य वगैरे तर राहू देच, साधकाचं पतन होतं. म्हणून तिथे सावधगिरी बाळगावी लागते. भक्ती मनात ठेवाय, भक्तीनं साधक या सगळ्या अहंकारातून किंवा पतनातून वाचतो, तो बरोबर मार्गामध्ये राहतो. म्हणून सगुण भक्ती करावी. म्हणून गुणी प्रीती राखे. या गुणी प्रीती राखेचा अर्थ तोच आहे की सगुण भक्ती सोडायची नाही. आता मला पूजा अर्चा करायची गरज नाही, आता तीर्थयात्रेची गरज नाही, आता नाम घ्यायची गरज नाही. अहो सगळ्या संतांच्या हातात माळ काय उगाच असते का? सगळे संत करतात. याचं कारण तर आहे की सगुणाची भक्ती करावीच लागते. सगुण प्रीती सांगितलीच आहे. संतांचं कामच ते लोकसंग्रह करणं, धर्मसंस्थापना करणं, यासाठी सगुण भजनाची गरज आहे. सगुण भजन सोडून चालत नाही. त्याची अत्यावश्यकता या अगदी अर्ध्या चरणामध्ये समर्थ दाखवून आहे. स्वतः समर्थाने ते काय केलं आहे, माणसं गोळा करणं हाच समर्थांचं मोठं काम होतं. त्यामुळे त्याच्यासाठी या सगुण उपासनेची गरज आहे. एकदम निर्गुण निराकार भगवंताला सामान्य माणूस काही ओळखू शकणार नाही किंवा तिथपर्यंत त्याला सामान्य माणसाला जमणार नाही. त्याला सगुणाची उपासनाच योग्य वाटते या अर्थाने. आणि मग हळूहळू साधनाचा क्रमू त्याच्यात पुढल्या अर्ध्या चरणात आहे, गुणी प्रीती राखे आणि क्रमू साधनाचा. त्यामुळे आपोआपच साधनेचा क्रम राहील, हळूहळू प्रगती होईल. म्हणजे सगुणाचाही आधारे निर्गुण पावीचे निर्धारे बरोबरच आहे, पण सगुणाचे आधारे त्या क्रमाक्रमाने धीरे धीरे आपल्याला प्रगती गाठता येईल. मग साधनेच्या क्रमाक्रमाने प्रगतीने आपल्याला पुढे जायचं आहे. परमार्थामध्ये माणूस प्रगती केव्हा काढतो, तर त्याला असं आनंद, समाधान, प्रसन्नता असं सगळं मिळालं पाहिजे. तो अनुभव त्याला जर प्राप्त झाला ना तर मग त्याची प्रगती होते. आता हा अनुभव येण्यासाठी त्याचं गुणांवर किंवा परमेश्वराच्या ठिकाणी अत्यंत श्रद्धा असावी लागते, प्रेम असावं लागतं. म्हणजे मग त्याला जसं संत महात्म्यांच्या बाबतीमध्ये आपल्याला म्हणता येईल की त्यांचं का ऐकलं जातं, तर त्यांच्याजवळ जे गुण आहेत ना त्या गुणांमुळे आपोआपच त्यांच्या भोवती मंडळी येतात. हे सगळे जे आपण गुणांची यादी पाहिली ना ते सगळे गुण हे आपल्याला संतांच्या ठिकाणी दिसतात. बरं, साधनेचा क्रम कर्म, भक्ती, ध्यान, योग अशा क्रमाक्रमानेच जावं लागतं ना. त्यामुळे क्रमू साधनेचा तर एकदम नाही करता येणार. एकदम म्हटलं साधनेला ध्यानाला जावं तर नाही होणार. कर्म, भक्ती, ज्ञान, योग असंच जावं लागेल. यासाठी आपल्याला एक तर परमेश्वर सर्वत्र आहे हे पहिल्या ओळीमध्येच आपण पाहिलं आणि मनाच्या डोळ्यांनी ते पाहायचं आहे म्हणून सांगितलं. तो सर्वज्ञ परमेश्वर सर्व शक्तिमान आहे आणि त्या एका बाजूनी तो कृपावत्सल पण आहे, दयाळू पण आहे. त्यामुळे उदार असणारा, वत्सल असणारा, दयाळू असणाऱ्या त्या परमेश्वराचे जे गुण आहेत त्या गुणांवर पण आपलं प्रेम असलं पाहिजे. गुणी प्रेम राखे आणि क्रमू साधनांचा. आणि एकदा त्या भगवंतावर प्रेम बसलं ना, व्यवहारात सुद्धा ज्याच्यावरती प्रेम असतं त्याचं आपण ऐकतोच की, तसंच आहे. त्या ईश्वरावर आपलं प्रेम बसलं की त्याचे गुण आपल्याला कळतात आणि त्याचा लाभ आपल्याला होतं. त्याचं आपण सगळं ऐकतो, त्या ईश्वराचं पण ऐकू. आपोआपच तो ईश्वर आपल्याला हवासा वाटेल. म्हणून ते सांगतात की त्याच्या गुणांवर प्रेम करायचं, तर त्यातले गुण जाणून घ्यायचे आणि मग क्रमू साधनाचा आणि मग साधनेचा क्रमाक्रमाने साधनेने त्याला करायचं. आता आपल्याला साधनेचा क्रम आता म्हटलं तसं कर्म, भक्ती, ज्ञान, योग
हा एक पारमार्थिक साधनेचा क्रम झाला. आपलं काम करता 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 त्या ईश्वराच्या सहवासात राहत 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 आपण त्या क्रमाक्रमाने साधना प्राप्त करू शकू. किंवा आपण जर का असा विचार केला आश्रमाचा, तर ब्रह्मचर्य, मग गृहस्थ, मग वानप्रस्थ, मग संन्यास, असा आश्रमाचा पण एक 4 आश्रमांनी आपल्याला जाता येतं. पण प्रभाते मनी रामचिंतित जावा ना, त्या ब्रह्मचर्यामध्येच रामाचं चिंतन करता करता 4ही आश्रमाचा क्रमाक्रमाने आपल्याला गाठता येतं. किंवा धर्म, अर्थ, काम, मोक्ष असा जर आपण पुरुषार्थांचा क्रम लावला तर तोही आपल्याला अशा पद्धतीनेच गाठता येतो. एकदम नाही करता येणार, पण या पद्धतीने जाता येईल. किंवा एकदम सुद्धा आत्मज्ञानाचा विचार केला तर तसं नाही. संन्यास, आत्मज्ञान, मोक्ष या गोष्टी एकदम नाही आहे. हळूहळू क्रमाक्रमाने अधिकार प्राप्त झाला की मग या गोष्टी आपल्याला प्राप्त होते. यासाठी ते क्रमू साधनाचा असं आपल्याला सांगतात. समर्थसुद्धा म्हणतात आधी ते करावे कर्म, कर्ममार्गे उपासना. समर्थांचं सांगणं आहे आधी काय करावं, आधी कर्म, आणि ते कसं कर्म करावं ते पण सांगतीलच. कर्ममार्गे उपासना, उपासका सापडे ज्ञान. उपासना करता करता ज्ञानाचा परिचय होईल आणि ज्ञानी मोक्षाची पावीज आहे. जो ज्ञानी आहे त्याला मोक्ष मिळेल. त्यामुळे क्रमाक्रमानेच जायला समर्थाने आपल्याला सांगितलेलं आहे, ते लक्षात येईल. यमनियमांचा अभ्यास केल्याशिवाय एकदम नाही की ध्यानाकडे जाता येईल. हळूहळू हळूहळू या सगळ्या गोष्टी येतात. एकदम ध्यानाला उडी मारायला घेतलं तर गडबड होऊन जाईल. त्यामुळे यमनियमांचा नीट सुरुवात करून आपल्याला प्रगती करायची आहे. म्हणून क्रमू साधनाचा अर्थ आपल्याला कळेल. पण हे महत्त्वाचं आहे, क्रमाक्रमानेच ह्या गोष्टी करायच्या आहेत. भक्तिमार्गाने जाणारा जो साधक आहे त्याला हळू एकदम समजा ज्ञानमार्गाची पुस्तकं वाचायला घेतली तर नाही त्याला कळणार. हळूहळू वाचन वाढवायचं, कोणाचं तरी निरूपण ऐकायचं, करत 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 त्या भक्तिमार्गी साधनाला कर्ममार्गाची उपासना करायला लावायची. मग त्याला सगुण उपासनेकडून मग निर्गुण निराकार परमेश्वर कळेल. असं खरं तर साधकाला एकदम असं करायला सक्ती करूच नये. निर्गुण निराकार परमेश्वराची किंवा काहीतरी फार मोठं ज्ञानी मार्गाची एकदम सक्ती करण्यात काही अर्थ नाहीत. स्वामीजी म्हणत म्हणजे काय, तर गुणी प्रीती राखे क्रमू साधनाचा म्हणजे प्रत्येक गोष्ट ही क्रमाक्रमानेच गेली पाहिजे, एकदम करायची गोष्टच नाही आहे ती, असं ते आपल्या सांगतात. आता व्यवहारात तर हे कळतंच आपल्याला. आध्यात्मिक क्षेत्रात तसं म्हटलं तर की इयत्ता नसतात. व्यवहारामध्ये कसं आपल्याला इयत्ता असते, किती वर्षात कुठला अभ्यास पूर्ण करायचा ते ठरलेलं असतं. आध्यात्मिक क्षेत्रात की अशा इयत्ता नसतात. त्यामुळे क्रमशः जाण्याचं खरा काही कसा हे करणार, क्रमशः जायचं म्हणजे किती वर्षात जायचं असं होईल. दासबोधामध्ये हा विषय आलेला आहे की विचारतो एक श्रोता की तुम्ही म्हणता म्हणजे किती काळ लागेल मोक्ष मिळवायला. तर समर्थ सांगतात की कुणाला किती काळ लागेल तसं नाही सांगता येणार, प्रत्येकाच्या गतीप्रमाणे पण क्रमाक्रमाने जायला लागेल, हे मात्र खरं आहे. आणि तो जो साधना म्हणजे ते मिळवण्याची जी साधन आहे त्याचा जो क्रम आहे तो क्रम राखावा लागतो. प्रत्येकाच्या एकेका पायरीवर जायचं का 2 पायऱ्या उलटून वरच्या पायरीवर जायचं ते त्याच्या त्याच्या क्षमतेप्रमाणे अवलंबून आहे. परंतु प्रत्येकाला त्या मार्गानं त्याच्या त्याच्या गतीनं क्रमाक्रमानं जावं लागेल. व्यवहारात आपल्याला कळतं की समजा आपली शेजारीण आहे, उत्तम रांगोळी रोज छान दारामध्ये काढते, आपला अनुभव असतो. आपण रोज तिचं अगदी कौतुक केलं, किती छान काढते किती छान काढते, किंवा अगदी फोटो काढला 4 जणींना पाठवला, चांगलीच गोष्ट आहे. परंतु तसं जर आपल्याला यायला हवं असेल तर कर्ममार्गेच जायला पाहिजे. रोज तिच्या खणपणीत बसलं पाहिजे, ती कसं काढते पाहायला पाहिजे, आपण प्रयत्न केला पाहिजे. प्रयत्न करता करता अगदी तिच्या इतकं नाही जमणार, पण तरीसुद्धा जसं जमेल तसं करत राहिलं पाहिजे. क्रमाक्रमाने आपल्याला प्रगती करता येऊ शकते. हे जसं व्यवहारात आहे तसंच हे गुणी प्रीती राखे क्रमू साधनाचा एखादा गुण आत्मसात करण्यासाठी आपल्याला क्रमाक्रमाने साधनेच्या द्वारा प्रयत्नांच्या द्वारा हे करता येऊ शकतं. आता या श्लोकाचा अर्थ आपल्याला कळला. मनानं आणि डोळ्यानं रूप पाहायचं, भगवंताचं रूप पाहायचं, सगळीकडे भगवंताला पाहायचं, तो जाणता भक्त आहे. सगुणांवर म्हणजे गुणांवर प्रेम करायचं, तो जाणता भक्त आहे. क्रमाक्रमाने साधनेमध्ये प्रगती करायची, तो परमेश्वराचा जाणता किंवा धन्य भक्त आहे. असा जो रामरायाचा भक्त आहे, ही तिन्ही लक्षणं ज्याच्या ठायी आहेत. अजून पुष्कळ लक्षणांचा अभ्यास करायचा आहे, पण या श्लोकापुरता विचार केला तर ही 3 लक्षणं ज्याच्यापाशी आहे. समर्थ म्हणतात रामरायाचा हा
भक्त जो आहे तो धन्य आहे, धन्यता पावलेला असा हा दास आहे. म्हणून शेवटच्या विसर्गात जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. पुढल्या श्लोकामध्ये या सर्वोत्तमाचा म्हणजे रामाचा, परमेश्वराचा दास होणाऱ्या भक्ताचे आणखीन 3 लक्षणं समर्थ आपल्याला सांगतात. सदा देव काजी जिचे देह ज्याचा, सदा रामनामे वदे नित्य वाचा, स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. म्हटलं तर अर्थ अगदी सोपा आहे. जसं जसं खोलात जाऊ तसं तसं ते शब्द आपल्याला अर्थ सांगायला लागतात. देवकाज म्हटलं आहे म्हणजे देवासाठी, धर्मासाठी, देवासाठी, धर्मासाठी, भगवंतासाठी, धर्मसंस्थापनेसाठी भगवंत अवतार घेतो ना. मग आपण काय करायचं तर धर्मसंस्थापनेसाठी अवतार घेणाऱ्या भगवंताची जी काही कामं आहेत ते आपण करणं, ते देवकाज. अशा कामाला मदत करायची. धर्मकारण करणाऱ्या भगवंताच्या कामाला मदत करणं हे देवकाज आहे. त्याच्यासाठी जिजे देह ज्याचा, सदा देवकाजी जिजे देह ज्याचा. देवाचं काज म्हणजे काय तर देवाचं काज आहे की देव कशासाठी अवतार घेतो, धर्मसंस्थापनेसाठी. परित्राणाय साधूना विनाशाय दुष्कृता धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. मी युगायुगामध्ये येतो 3 कामासाठी येतो. एक तर परित्राणाय साधूनाम, सज्जनांच्या रक्षासाठी येतो. विनाशाच्या दुष्कृताम, वाईट मंडळींच्या नाशासाठी येतो. आणि धर्मसंस्थापनेसाठी येतो. मग भगवंत ज्या 3 कामासाठी येतो त्याच्या या 3 कामांना मदत करणं हे माझं काम आहे. त्याच्यासाठी माझा देह झिजवायला हवा. म्हणून समर्थ पहिल्या विसरतात सदा देवकाजी जिजे देह ज्याचा. देवासाठी झिजणं, देवासाठी, धर्मकार्यासाठी झिजणं ते देवकाज आहे. अशा कामाला मदत करणं हे देवकाज आहे. भगवंताच्या कामाला मदत करणं हे देवकाज आहे. आता असं जेव्हा आपण काम करतो, देवासाठी काम करतो, ते न थकता न कंटाळता प्रयत्न अर्धवट टाकून असं नाही चालणार. कारण मागे शब्द सदा आहे. सदा देव काजी जिजे देह ज्याचा. देवाचं काम करायचं आहे, देह झिजून झिजून करायचं आहे. जमलं तर, मला जमेल तेवढं, बघते जमताय का, असली कारणं नाही चालणार आहे. सदा नेहमीसाठी आहे. देव काजासाठीच देह झिजवायचा आहे. तो चंदनासारखा देह झिजला पाहिजे असं पहिल्या ओळीत समर्थ आपल्याला सांगतात. तेव्हा आपण रामचंद्राचा धन्य दास होणार आहोत. आपण ऐशारामात राहिलो, आपल्या देहाला जराही काही त्रास सहन न करता, तो देवाचं काज नाही होणार. देवाच्या कामासाठी देह झिजवायचा आहे आणि तो सदा देवाची सेवा, देवाचं काम. खरं तर देव कसा आहे, पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयच्छते. त्या बिचाऱ्याला काही नको आहे, तो आपल्याजवळ काही मागत नाही आहे. अगदी तुम्ही काय द्याल, पत्रम पुष्पम फलम तोयम, ज्याच्यात पण तो खुश असतो. तेही त्यांनी मागितलेलंच नसतं. पण तो असं म्हणतो, जो कोणी भक्त इतक्या प्रेमाने मला काही देत असेल तर ते मी स्वीकारायला तयार आहे. त्यामुळे त्याला नको आहे, पण आपल्याला असं वाटतं त्याला काहीतरी द्यावं आणि आपण जे काही देऊ ते त्याला तर स्वीकारायला तो तयार असतो. असा हा देव आहे. आणि समर्थ सांगतायत देवाची सेवा करायची आहे. म्हणजे देवाचं, पण देवाची सेवा असा शब्द नाही वापरला समर्थाने. देवाचं काज म्हणजे कार्य असा शब्द वापरला आहे. देव जे कार्य करतो ते करायचं आहे. आणि म्हणून आपल्याला या 3 गोष्टींचं काम करायचं आहे. सज्जनांचं रक्षण, दुष्टांचा नाश आणि धर्मसंस्थापना. याच्यासाठी भगवंत अवतार घेऊन येतो आणि भगवंताच्या कामाला आपल्याला मदत करायची. तर ही 3 कामं आपण न थकता न कंटाळता देह झिजेपर्यंत ते काम करायचं आहे. याचा अर्थ असा आहे की लोकांना सन्मार्गी लावायचं आहे, लोकांना चांगलं काम करायला प्रवृत्त करायचं आहे, लोकांच्या जीवनातलं जे काही दैन्य दुःख असेल ते दूर करायचं आहे, लोक काही दुराचरण वाईट मार्गाने जात असतील तर त्याला थांबवायचं आहे. हे सगळं देवकाज आहे. हे सगळं आपल्याला करायचं आहे. भक्त असं नाही की धार्मिक आहे, भक्त आहे त्या म्हणवड्याचं, समाजाचं काम करायचं आहे. समर्थांचा हे कार्य जे होतं ते असं होतं की समाजातल्या सगळ्या लोकांचा
त्यांनी अशा पद्धतीने देव कार्याला लावलेलं आहे. आता हे सगळं वाचता वाचताना आपल्याला वाटतं की अरे समर्थांनी स्वतः धर्मकार्य केलं. समर्थ धर्मकार्य करणाऱ्याला म्हणजे देवकार्य करणारा जो आहे त्यालाच चांगला भक्त धन्य समजतात असं पण म्हटलेलं आहे. पण आपण साधं तर सध्या जे काही आपल्याकडे इलेक्शनचा माहोल चाललेला आहे, कुठेतरी व्हॉट्सॲपवरती एखादा छान समर्थांच्या नावानी असणारा गट असतो आणि त्या गटामध्ये कुठेतरी काहीतरी हिंदू धर्माबद्दल किंवा आत्ताच्या इलेक्शनबद्दल कोणाला मतं द्यायची, की आता विचार हा नाही करायचा की तुमच्या महागाई वाढली आहे का, रस्ते चांगले नाही आहेत का, ह्या गोष्टीचा आत्ता विचार करायचा नाही आहे. आत्ता विचार करायचा तर फक्त धर्माचा करायचा आहे असं जे काही पोस्ट येते आणि ते टाके आपला हा आध्यात्मिक ग्रुप आहे याच्यावरती अशा गोष्टी टाकायच्या मला हसू येतं की अरे या समर्थांनी एवढं मोठं धर्म कार्य केलं. हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या शिवाजी महाराजांना ज्यांनी घडवलं ते असं घाबरले का हो? तसं घाबरून कसं धर्मकार्य ज्याला करायचं आहे त्याचा देह झिजेपर्यंत त्यांनी ते काम करायचं आहे असं समर्थ आपल्याला सांगतात. तर आज आपण उघड म्हटलं पाहिजे ना की अरे सध्या धर्माचा विचार आपल्याला करायला हवा आहे आणि तो धर्माचा विचार करूनच जो धर्माचा त्राता आहे त्यालाच आपल्याला निवडून द्यायला हवा आहे असं सांगायला भीती कशाची वाटायला हवी. परंतु ह्याचा अर्थ कळला नसला तर भीती वाटेल. सदा जो शब्द देव काजी झिजे देह ज्याचा अर्थ कळला तर भय नाही वाटणार की खरंच आहे धर्म कार्य करणार याचाच विचार आपल्याला करायचा आहे असं ते म्हणतात. त्यामुळे हे लक्षात हवेस म्हणजे जे काही समर्थ सांगतायत ते आपल्याला समजून घेता आलं पाहिजे आणि समजून देता पण आलं पाहिजे की आपला देह झिजेपर्यंत देवकार्य म्हणजे धर्मकार्य करणाऱ्यासाठीच तो देह झिजवायचा आहे. आणि मागे सदाशब्द या श्लोकामध्ये 3 वेळा सदाशब्द आहे बघा. पहिल्या ओळी तिन्ही ओळीमध्ये सदाशब्द आहे आणि त्यामुळे हे सातत्याने करायची गोष्ट आहे. एकदा केलं आणि झालं असं नाही, हे समर्थांना मान्य. सतत करण्याची गोष्ट आहे. काय काय करायला लागेल? देवकार्य म्हणजे काय तर खरं आहे आपल्याला आपलं सुरुवातीला भजन पूजन देवाची उपासना कीर्तनं प्रवचनं मंदिरातली सगळी कामं किंवा अगदी काहीतरी यज्ञयाग अशा सगळ्या गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येते. सण महोत्सव असतात सगळं. पण त्याबरोबर अनाथांची सेवा करणं आहे, गरीब जनतेची सेवा करणं आहे, अपंग असतील तर त्यांची सेवा करणं आहे, निराधार असतील तर त्यांची सेवा करणं आहे, हे पण वृद्ध असतील त्यांची सेवा करणं आहे. या पण सगळ्या गोष्टी या देवकार्यामध्ये किंवा धर्मकार्यामध्ये येतात. अगदी नैसर्गिक संकट आलं तर त्या संकटात त्रस्त झालेल्या मंडळींना पण मदत करणं अशा सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला या देवकार्यामध्ये करावा लागतो. अशा सगळ्या गोष्टी करणं हे परमेश्वराचं काम, हे देवकाज आहे, हे परमेश्वराचं काम आहे. आणि समर्थांना हे सगळं अभिप्रेत आहे. म्हणजे आपलं वैयक्तिक दैनंदिन पूजा वगैरे ते सगळं जरूर करावं. त्यासाठी काही समर्थांचं करू नका असं सांगणं नाही आहे. पण देवकाज म्हणजे काय, देवकार्य म्हणजे काय तर या सगळ्या गोष्टी करणं हे देवकार्य आहे. देवकार्य म्हणजे आपली घरातली रोजची दैनंदिन पूजा केली, आपल्या परंपरेने कुलपरंपरेने काय सणवार सांगितले ते नीटपणाने केले म्हणजे आपलं काम झालं असं नाही. तर देवकार्य करायचं तर देव ज्यासाठी जन्म घेऊन जिथे येतो ती कामं आपण करायचे किंवा त्या कामाला आपण मदत करायची, ही सगळी कामं आपण केली पाहिजे. वैयक्तिक जी काही आहे ती कामं करायचीच आहे. त्याच्यासाठी नक्कीच त्याचा उपयोग आहे. त्याच्यातून आपल्याला बरं वाटतं, मनःशांती मिळते, एक प्रकारची कर्तव्यपूर्तीचं समाधान मिळतं, या गोष्टी आहेतच. त्यामुळे आपलं मनोधैर्य वाढतं. पण त्याबरोबर या सगळ्या समाजातल्या सगळ्या गोष्टींची पण पूजा या अर्थाने केली पाहिजे याचा विचार केलेला आहे. आता हे सगळं म्हणजे आपल्या वैयक्तिक साधनेच्या पेक्षा जे काही वेळ मिळेल तो सगळा देवाला अनुकूल असणाऱ्या गोष्टींमध्येच खर्च करायचा, अनुकूल असणाऱ्या कामामध्येच खर्च करायचा, विधायक कामामध्ये खर्च करायचा असं त्याचा अर्थ. आणि म्हणून समर्थांनी त्याला सदा म्हटलेलं आहे. नेहमीसाठी त्यांनी सांगितलं सदा सर्व काळ नित्य देवकाजासाठीच कर्म आपण करावं असं ते सांगतात. आता मगाशी म्हटलं तर लक्षात ठेवायचं की जमेल तेवढं, जमेल तेव्हा, जमेल तसं असं नाही आहे बरं, सदा करायचं आहे. पुन्हा झिजणं म्हणजे काय तो पण आपण विचार करूया. आपण बऱ्याचदा हा शब्द वापरतो. जसं आहे ना की आई घरातली मुलांसाठी जे करते ते झिजणं असतं.
मुलांसाठी तिला ते कर्तव्यपूर्ती असते, ती मुलांशी प्रेमानं तिला जे काही रात्र नाही दिवस नाही आजारपण नाही कितीही धावपळ होऊ दे ती झिजूनच करते. किंवा घरातली जी करती स्त्री आहे ती आपल्या घरासाठी जे काही करते ते झिजणं आहे. किंवा एखादा चांगला नोकर आपल्या मालकासाठी जे काही करतो ते झिजणं आहे. एखादा देशसेवक किंवा आपण सैनिक म्हणूया तो देशासाठी जे काय करतो ते त्याचं झिजणं आहे. एखादा सद्गुणी मुलगा आपल्या ध्येयासाठी जे काही करतो ते त्याचं झिजणं आहे. कालच आपण स्वरगंधर्व सुधीर फडके सिनेमा पाहिला. त्यांच्या जीवनाचा सगळा आलेख आपण पाहिल्यावर आपल्या लक्षात आलं की प्रचंड देह झिजवल्याखेरीज एवढं मोठं पद मिळालं नाही. एखादी कला अवगत करताना सुद्धा जरी दैवी गुण घेऊन आलो असलो तरी ते प्राप्त करताना किती किती गोष्टींना तोंड द्यावं लागतं ते आपण पाहिलं. मग त्यासाठी थकणं दमणं हे कितीही जरी झालं तरी देखील तो देह झिजवावाच लागतो. ते किती त्रास सहन करायचा असला तरी त्याच्यासाठी कंटाळून चालत नाही, माघार घेऊन चालत नाही. हे तर काय देवकाजच आहे, ते आपल्याला लगेच अर्थ कळेल. आणि अशा देवकाजासाठी देह झिजवायचा म्हणजे काय करायचं हे असं केलं ना की देह झिजत जरी असलं ना तरी उत्साह वाढत असतो. ते जे देवकाज आहे ज्या चांगल्या कामासाठी आपण हे करतो आहोत ते करताना माणसाचा उत्साह वाढतो, त्याचा आपल्याला त्रास होत नाही. म्हणजे तसं तर नेहमीचा आपला अनुभव आहे की आपल्या शरीराची ना कार्यक्षमता खूप आहे. एकदा मनाने ठरवलं की आपण नाही थकत, कितीही काम करावं लागलं तरी कार्यक्षमता आपली वाढते, आपला उत्साह वाढतो, अधिकाधिक काम करण्याची आपली क्षमता आहे. हा आपला नेहमीचा अनुभव आहे. मग आपल्याला कुठल्याही प्रकारच्या कष्टाची परवा वाटत नाही, त्रास वाटत नाही असं आपल्या लक्षात येतं. समर्थ पण आपल्याला तेच सांगतायत की असा जो साधक आहे तो परमेश्वराचा धन्य हो, परमेश्वराचा भक्त आहे आणि तो भक्त धन्य होय. दुसऱ्या वेळेला सदा रामनामे वदे नित्य वाचा. हे तर अगदी सोपंच आहे की सदा नेहमीच जो वाणी न थकता न कंटाळता न थांबता अखंड रामनाम घेतो आहे त्याची वाचा रिकामी बसतच नाही, रिकामी थांबतच नाही, अखंड रामनाम घेत आहे, सातत्याने नाम घेत आहेत. जो आपल्या तो स्वाभाविकच परमेश्वराचा धन्य भक्त आहे. अखंड ज्याचा श्वासागणिक ज्याचं नाम चाललेलं आहे तो धन्य भक्त म्हणायलाच हवा. आणि सगळ्याच संतांनी हा एक गुण महत्त्वाचा सांगितलं, नामाचं महत्त्व सगळेच्या सगळे संत सांगतात. आपण एक 5-10 उदाहरणं घेतली तरी आपल्याला कळेल. निवृत्तीनाथांचे जे अभंग आहे त्याच्यात नामाचे नि बळे तरी जे संसार असं ते म्हणतात की हा सगळा भवसागर तरुण जायला नामाशिवाय दुसरा अन्य मार्ग नाही. नामाचे नि बळे तरी जे संसार. माऊली म्हणतात नामे तुटे देहबुद्धी, नामे होये कार्यसिद्धी. नामाने कार्याची सिद्धी पळवते आणि देहबुद्धीमध्ये जो माणूस अडकतो ना विषयवासामध्ये ते बाजूला होतं. नामाने विषय बाजूला होतात आणि कार्याची पण सिद्धी होते. सोपानदेव नामाला परब्रह्म म्हणतात. नाम हेच परब्रह्म. आणखीन ब्रह्माचा शोध घ्यायला काही जायची आवश्यकता नाही. नाम घेतलं की आपोआप सगळ्यांना सगळं मिळणार आहे. एकनाथ महाराज म्हणतात कलियुगी हेची सार नामस्मरावे निरंतर. ह्या कलियुगामध्ये दुसरी उपासना करण्याची आवश्यकता नाही. कलियुगी हेची सार नामस्मरावे निरंतर. अखंड नामाचं स्मरण करावं की आपलं काम जर सगळ्यांनी नामाचं महात्म्य आपल्याला सांगितलं. तुकाराम महाराज म्हणतात नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. जन्मजन्मांतरीची जी काही पापं आहेत ती जळून जातील एक नामस्मरण केलं तर. इतकं सोपं साधन सगळे संत आपल्याला सांगतात. रामकृष्ण परमहंसांनी ही रामनाम नौका भवसागरी तराया असं आपल्याला सांगितलं की आणखीन काही करायचीच आवश्यकता नाही. स्वामी विवेकानंदांनी म्हटलं जो नामस्मरण करतो त्याची तिसरी शक्ती जागृत होते. नेमकं काय मुखातून निघेल तसंच्या तसं घडतं, इतकी तिसरी शक्ती जागृत होते. वामन पंडितांनी तर अहो येता जाता उठत बसता काम करता तदा देता घेता वदरी वदता ग्रास गिळता घरी दारी शय्येवरी रती सुखाचे अवसरी समस्तांची लज्जा तर्जनी भगवत चिंतन करी असं आपल्याला सांगून टाकलं की सारखं नाम घ्या. गोंदवलेकर महाराज म्हणतात नाम घ्या नाम घ्या नाम घ्या, बाकी काही करू नका. समर्थांनी तर अनंत ठिकाणी आपल्याला नामाचं महात्म्य सांगितलं. ते म्हणतात रघुनाथ स्मरोनी कार्य करावे ते तत्काळाची सिद्धी पावे, करता राम हे असावे अभ्यंतरी. पुढे म्हणतात मी करता ऐसे म्हणसी तेणे तू कष्टी होसी.
राम करता म्हणता पावसी यश कीर्ती प्रताप, मी करता असे म्हणता काहीच घडे ना सर्वथा, प्रचित पाहसी तरी आता शीघ्रची पाय. इतकं रामनामाचं महत्त्व जागोजाग समर्थ आपल्याला सांगतात. सगळ्या संतांनी आपल्याला नामाचं महत्त्व सांगितलं. आणि आता ते आपल्याला म्हणतात सदा रामनामे वदे नित्यवाचा, तो काय जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. अखंड नामामध्ये असणारा जो आहे तो सर्वोत्तमाचा धन्य असा दास होईल असं सांगितलं. कुठलंही जे फळ हवं असेल ते नामस्मरणाने प्राप्त झालं की राहणारच नाही. एक नाम घेतलं की आपल्याला जे हवं ते मिळणारच मिळणार. सगळी विषयांची जी ओढ आहे ती कमी होऊन जाईल. काही विषय वासना राहणारच आहेत. सगळी आपली इंद्रिय जी आहे ती इंद्रिय संयमात राहतील. गैर काही करणारच आहेत. आपलं चित्त शुद्ध होईल, मन शांत होईल, बुद्धी अगदी पक्की घट्ट होईल. सगळा आपला जीव परमार्थामध्येच रमेल. सगळ्या गोष्टी नामाने सहज पळतील. आणि म्हणून ते पण कसं घ्यायचं आहे, सदा नित्य घ्यायचं आहे, सदा घ्यायचं आहे. आणि खरं आहे कर्म करता करता पण नाम घेता येईल असं नाही आहे. आपल्याला हाताने काम करायचं आहे तर आपण मुखाने नाम घेऊ शकतो. शरीराने कुठलंही काम करत असताना नाम घ्यायला काहीच त्रास नाही आहे. असं नाम घ्यायला असं कुठलंही साधन लागत नाही. साधनाशिवाय आपल्याला नाम घेता येतं. असं श्वासागणिक आपल्याला नाम घेता आलं तर तो जो भक्त आहे नाम घेणारा तो धन्य होय असं समर्थ आपल्याला सांगतात. किती सोप्यात सोपा उपाय समर्थ सांगतात आणि आपल्याला धन्य भक्ताची जागा देत आहेत. काही लोक चांगली भाग्यवान असतात. त्यांना काही असं काम मिळतं की ते त्या ईश्वराच्या सन्निधीतच असतात. आयुष्यभर त्यांना देवाची सेवा अशी सहज मिळते. म्हणजे एखादा समजा तीर्थक्षेत्री पुजारी म्हणून काम करायला मिळालं तर छान ना. त्याला त्याच क्षेत्रामध्ये प्रवचनकार आहेत, कीर्तनकार आहेत. त्यांना ईश्वराच्या सानिध्यात देवाचं काम करण्याचं भाग्य प्राप्त होतं. पण इथे ते आपल्याला सांगतात हे सगळ्यांना जमणार आहे असं नाही ना. त्या अशा प्रकारचं काही जमलं तर चांगलीच गोष्ट आहे. पण म्हणून स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा. पुढल्या वेळी माहिती सांगितलं की सगळ्यांना हे भाग्य नाही आहे. सगळ्यांना की असं ईश्वराच्या सन्निध राहून त्याची सेवा करण्याचं भाग्य मिळेल असं नाही. मग सगळ्यांसाठी काय तर जे स्वधर्म आपला असेल, जे आपलं काम असेल ते स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा. ते आपलं काम ईश्वराचं काम आहे असं समजून करायचं. तो धन्य होणार आहे भक्त. आपल्या वाट्याला आलेलं काम जे आहे ते काम भगवंताचं समजून म्हणून करायचं. म्हणजे स्वधर्म त्याचा आहे असं समजून करायचं. पण मात्र जीव ओतून करायचं. कसं तरी नाही आहे समर्थाला. उत्तम स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा असं म्हटलेलं आहे. यालाच अगदी जीव ओतून काम करायचं म्हटलं ना त्याला स्वधर्मेची चाले म्हटलं आहे. नुसतं नाही करायचं. तो जो आपलं काम जे नेमून दिलेलं आपल्या वाट्याला आलेलं जे काम आहे ते काम भगवंताचं म्हणून करायचं तर ते स्वधर्मेची चाले. यालाच माऊलींनी स्वधर्म यज्ञ असं म्हटलं. या अशा पद्धतीनं आपलंच हे परंतु भगवंताचं समजून करणं त्याला स्वधर्म यज्ञ म्हटलं. किंवा विवेकानंदांनी त्याला वर्क इज वर्कशिप असं म्हटलं की आपण जे काम करतोय तीच उपासना आहे. कर्ममार्गे उपासना, कर्म हीच उपासना, कर्म हीच पूजा, वेगळं काही करायची आवश्यकता नाही. अशा पद्धती स्वधर्मेची चाले सदा आणि पुढे उत्तमाचा. आपलंच काम करायचं आहे, आपल्यालाच वाट्याला आलेलं करायचं आहे, पण ते उत्तमात उत्तम करायचं आहे. कसं तरी करायचं नाही आहे. म्हणजे कसं तर समजा मी शिक्षिका आहे तर माझी शाळा हे ते मंदिर आहे आणि माझे जे विद्यार्थी आहेत ते म्हणजे जणू काही परमेश्वर आहे असं समजून मला काम करायचं आहे. म्हणजे मग ते काम स्वधर्मेची चाले अशा पद्धतीचं होईल आणि ते उत्तम असलं पाहिजे. समजा मी डॉक्टर असेन तर जे हॉस्पिटल आहे ते मंदिर आहे माझं आणि त्या हॉस्पिटलमधले पेशंट्स आहेत तो माझा देव आहे असं समजून मी ते काम केलं तर ते सदा म्हणजे नुसतं हे नाही तर स्वधर्मेची चाले आणि सदा उत्तम. म्हणजे पूर्वी स्वधर्म ज्याला आपण म्हणतो ना तो पूर्वीच्या काळी जन्मानुसार ठरत असे. ज्या घरात जन्माला आहे त्या घराचा जो व्यवसाय असेल त्याप्रमाणे तोचा स्वधर्म असं पूर्वी असेल. आता काही तसं नाही होत. आता आपल्या आवडीप्रमाणे आपला स्वधर्म असू शकतो. आपलं काम जे काही आहे ते आपण आपल्या आवडीप्रमाणे निवडू शकतो. एखादा डॉक्टर असेल माणूस त्याचा मुलगा इंजिनिअरिंगला जाईल. एखादा इंजिनियर माणूस असेल त्याचा मुलगा आणखीन वकील होईल.
वकिलाचा मुलगा आणखीन चार्टर्ड अकाउंटंट, जे काही त्याला त्याच्या आवडीप्रमाणे जे काम करायला हवं असेल तो करतो. ठीक आहे, त्याला स्वधर्म यज्ञ किंवा आपल्या प्रारब्धानुसार आपल्याला आलेलं कर्म असं जे काही आहे ते, पण आपण करत असलेलं काम हे उत्तमच करायचं आणि ते ईश्वराने आपल्यासाठी दिलेलं आहे असं समजून करायचं. इथे आपली निवड आहे, पण ईश्वरानेच आपल्याला बुद्धी दिली आणि आपण त्या कामाची निवड केली आहे असा त्याचा अर्थ. त्यामुळे स्वधर्मेची चाल आहे, पुन्हा सदा उत्तमाचा. त्यामुळे ते अशा पद्धतीने केलं पाहिजे. म्हणजे डॉक्टर जायला माणूसवर नाटकात कामं करतो ते त्याची निवड आहे. मग त्यांनी केलेल्या कामाच्या म्हणजे त्यांनी निवडलेल्या त्या कामाला पूर्णपणानं प्रयत्नपूर्वक ते चांगलं काम केलं पाहिजे. आपण निवडलेलं असू दे, प्रारब्धाने आलेलं असू दे, त्याला स्वधर्म यज्ञ म्हणायचं. ते आपण आवडीनं आणि उत्तमातल्या उत्तम पद्धतीनंच केलं पाहिजे. माऊली म्हणतात, अर्जुना, जे विहित तेच ईश्वराचे मनोगत. जे विहित कर्म आहे ना ते ईश्वरानेच आपल्याला दिलेलं आहे असं समजून ते काम करायचं, जीव ओतून करायचं. म्हणजे त्याच्या प्रयत्नात कुठे कसूर ठेवायची नाही. प्रत्येक कर्म जे आहे ते ईश्वराच्या अनुसंधानात केलं तर ते भगवंताकडे घेऊन जाणारं ठरतं. म्हणून ते करायचं. स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा म्हणतात ते यासाठी. देवाचं काम आहे ते कसं तरी करून कसं चालेल ते नीटपणानेच करायला, उत्तमच पद्धतीनं करायला हवं. म्हणून खरं तर आपलं कार्यक्षेत्र निवडताना आपल्याला काय जमणार आहे हे सगळं विचाराने विवेकाने ठरवायला हवं. म्हणजे मग ते करताना ते मनापासून होतं किंवा प्रयत्न उत्तमातले उत्तम होतात, तिथे यशही मिळतं. आपलं मन तिथे नसेल, आपल्या आवडीचं नसेल तर गडबड होते ना. हा व्यवहारातला तर भाग आहेच, इथे पण आपल्याला तसंच कळेल. वरदानंद भारती छान उदाहरण देतात आपल्याला. ते म्हणतात की भगवंताला फुलं आवडतात, बरोबर आहे, पण झाडावर फुललेली फुलं भगवंताला आवडतात असं नाही आहे. हां, तर प्रामाणिकतेचा सुगंध असलेली फुलं, कौशल्याचं सौंदर्य असलेली फुलं आवडतात. दोन्ही लक्षात घ्यायचं. प्रामाणिकपणाचा सुगंध असलेली आणि कौशल्याचं सौंदर्य असलेली फुलं भगवंताला आवडतात. म्हणजे आपण जे काम करतो आहोत त्याच्यात कौशल्य असलं पाहिजे आणि प्रामाणिकपणा असलं पाहिजे. स्वकर्म कुसुमांची अशी पूजा करायची आहे. स्वकर्म कुसुमांची, ती कर्म, उत्तम कर्म, स्वतःची कर्म भगवंताला व्हायचे आणि ते स्किल्ड असलं पाहिजे. आपले पंतप्रधानसुद्धा या कौशल्याला फार महत्त्व देतात. कौशल्याला हे असलं पाहिजे. तर या अर्थाने प्रामाणिक प्रयत्न आणि कौशल्यपूर्ण काम असं काम भगवंताला प्रिय होतं. ती स्वकर्म कुसुम भगवंताला अर्पण करायचे. आता आपल्याला तिन्ही ओळी कळतील. देवासाठी सदा देह झिजवायचा, वाणीनं भगवंताचंच नाम घ्यायचं आणि तिसरं स्वधर्माच्या मार्गानं सदा चालायचं. स्वधर्माच्या मार्गाने चालायचं. तीनही ठिकाणी सदा शब्द आहे. म्हणजे याच्यामध्ये सातत्य आहे. कधीतरी केलं, कसं तरी केलं असं नाही चालणार. त्यामुळे सातत्याने करायचं आहे. पुन्हा ते करताना कर्तेपणाचा भाव मनात येता कामा नये, अहंकार येता कामा नये. म्हणून तर वाणीनं नाम घ्यायला पण लगेच सांगितलं आहे. तर एवढं सगळं करताना अहंकार आला तर सगळ्या कामावरती विरजण पडेल. म्हणून मग तिथे नामस्मरण घ्यायचं. त्याच्या कृपेनं हे सगळं घडतं आहे हे समजून घ्यायचं, हा भाव मनात ठेवायचा असं सांगितलं. त्यामुळे सदा या शब्दानं कर्म आणि उपासना याच्यामधलं जे सातत्य आहे ते आपल्याला त्यांनी दाखवलेलं आहे. आणि असा जो भक्त आहे त्या भक्ताचं जीवन स्वाभाविकच धन्य आहे. 49व्या श्लोकामध्ये पुन्हा थोडा सदा शब्द म्हणजे सातत्य दाखवणारा शब्द आलाच आहे. सदा बोलण्यासारिखे चालत आहे, अनेकी सदा एक देवासी पाहे, सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. पुन्हा आणखी 3 लक्षणं समर्थ आपल्याला सांगतात. सोपी आहेत सगळी. सदा सांगतात करायला, नेहमीच करायला सांगतात. म्हणजे एखाद्या वेळेला चांगलं वागणं असं नाही चालणार, नेहमीच चांगलं वागायला हवं सदा. किंवा एखाद्याशीच चांगलं वागायचं असं नाही, सगळ्यांशी नेहमी चांगलं वागायचं. समर्थांचं सांगाय सदा बोलण्यासारखे चालत आहे. तर बोलण्यासारखं चालणं म्हणजे काय, तर सगळ्यांशी जो काय आपला व्यवहार आहे तो सगळ्यांशी चांगला असला पाहिजे आणि नेहमीच चांगला असला पाहिजे. आज फक्त किंवा आज काहीतरी विशेष दिसतं या कशा काय माझ्याशी असं नाही चालणार. नेहमीच आणि सगळ्यांशी आपला व्यवहार चांगला असला पाहिजे सदा सर्व काळ.
आता अध्यात्मात किंवा परमार्थामध्ये विचार केला तर सर्वांशी सर्व काळ चांगलं वागणं. तुम्ही म्हणाल की कसं शक्य आहे? असं नाही होत सगळ्यांना पण आपल्याला अध्यात्मात किंवा परमार्थामध्ये सर्वांमध्ये जर परमेश्वर पाहायचा आहे तर आपल्याला सगळीकडे सारखंच दिसलं पाहिजे. तर या अर्थाने आपण विचार करायचा की नेहमीच सदा सर्व काळ आणि सर्वांशी चांगलंच आपल्याला वागता आलं पाहिजे. पुन्हा बोलण्यासारखे चालत आहे यातला पण अर्थ आपल्याला कळेल की जसं आपण बोलतोय तसं आपलं आचरण असलं पाहिजे. हा एक अर्थ आहे, अगदी बरोबर आहे. अजून एक आपल्याला बारकाईने ह्याच्यात विचार केला तर कळेल की बोलण्यासारखे चालत आहे म्हणजे आपली जी काही आत्ताची कृती आहे तर आपल्याबद्दल लोकांनी चांगलं बोलावं असं आपलं आचरण पाहिजे. मरावे परी कीर्तिरूपे उरावे. त्यामुळे आत्ता आपण जे काही करतो आहोत ते आपल्या मागेसुद्धा आपल्या पाठीसुद्धा लोकांनी त्याच्याबद्दल, शेवटी असं आहे की कीर्ती हे पण एक जीवनमूल्य आहे. त्यामुळे आपल्या मागेसुद्धा आपण करत असलेली गोष्ट चांगली होती असं म्हटलं गेलं पाहिजे. आणि हा आहेच बोलण्यासारखं चालणं. आपण जसं म्हणतोय, नाहीतर वल्गना पुष्कळ करायच्या, असं पाहिजे असं पाहिजे असं केलं पाहिजे आणि कृती अजिबात नाही, असं कसं चालेल? लोक कोणी ऐकणारच नाहीत आपले. त्यामुळे जसं बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. जो बोलतो आणि तसं आचरण करतो त्यालाच लोक मानतात. संतांना मानण्याचं कारण तेच आहे की संत जसं बोलतात तसं ते आचरण करतात आणि म्हणून संत सगळ्यांना प्रिय असतात आणि संतांचं सगळेजण ऐकतात. ते त्याच्यासाठी आहे. सर्वसामान्य तुम्ही म्हणून आम्हाला मोठं सांगतो, स्वतः काय असं असेल तर कोणी ऐकणारच नाही. संतांचं ऐकलं जातं. त्यामुळे बोलण्यासारखे चालत आहे हे आपल्याला कळेल. पुन्हा सदा बोलण्यासारखे चालत आहे. त्या सदा शब्दाला पुन्हा महत्त्व आहे. संत उपदेश आपल्याला करतात तर ते त्यांच्या जीवनामध्ये तसंच्या तसं आचरण करतात आणि म्हणून ते शक्य आहे. बोलणं एक आणि वागणं एक असं नाही चालत. समर्थांनी तर त्याला बोलणे एक चालणे एक याला हीन विवेक असं म्हटलेलं आहे की तुम्ही विवेक नसणारीच माणसं आहेत ही. म्हणून त्यांचं असं की बोलणं एक आणि वागणं वलतंच असं नाही चालत. त्यामुळे बोलण्या वागण्यामध्ये फरक हा असता उपयोगी नाही. लोकही आपल्याला मानणार नाहीत आणि लोकांनी आदर्श ठेवा असं आपल्याला काही असणारच नाही. त्यामुळे जसं आपण बोलतो तसं आपलं आचरण असलं पाहिजे. तशी आपली उक्ती आणि कृती याच्यामध्ये साम्य असलं पाहिजे. तर तो समर्थांचा किंवा परमेश्वराचा दास धन्य होय असं म्हणता येईल. पुढे म्हटलं अनेकी सदा एक देवासी पाहे. अनेकी सदा एक देवासी पाहे. विविधता में एकता. आपल्या देशाची ती विविधता में एकता देशाची महत्त्वाचंच आहे. म्हणजे कसं आहे की नाव वेगळं असेल, आकार वेगळा असेल, गुण वेगळे असतील, सगळ्या गोष्टी रंग वेगळा असेल, पण असं जरी असलं तरी एक हिंदकी विशेषता आहे. आपल्याकडे भारतभर वेगळ्या भाषा आहेत, वेगळ्या राज्यामध्ये सगळ्यांचं रहन सहन वेगळं आहे, तरी देखील आपला एक देश आहे असं आपण म्हणतो. तशी अनेक प्रकारची विविधता असली तरी मुळाशी जे तत्त्व आहे ते एकच एक तत्त्व आहे. ईश्वर वेगवेगळे आहेत. अगदी जेवढी लोक तेवढे देव आहेत असं मानायला हरकत नाही. परंतु किंवा आपण ज्या आत्मज्ञानाचा नेहमी म्हणतो ब्रह्मज्ञान, त्या सद्वस्तूचा विचार केला तर सद्वस्तू अनेक रूपांनी नटलेली आहे. हे जे अनेक रूपांमधल्या दिसतात गोष्टी आपल्याला त्या प्रत्येकात ईश्वर आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्यामुळे विविधता आहे पण त्या विविधतेमध्ये एकता आहे. हा जो सगळा असा सगळ्या ठिकाणी आपल्याला एक समन्वयाची भावना दिसते ना, ती इथे आपल्याला या ओळीमध्ये समर्थानं सांगायचं आहे. संप्रदाय विविध असते पण विविध संप्रदाय असले तरी त्यांचं मूळ एकच आहे. ज्ञानेश्वर माऊली नेहमी उदाहरण देतात की काय घट असेल, माठ असेल, रांजण असेल, सुरई असेल, आकार वेगळे वेगळे आहेत, नावं वेगवेगळी आहेत पण माती एकच आहे. घरामध्ये आपल्या इतक्या प्रकारची साधनं आपल्याकडे आहेत. मिक्सर आहे, टी व्ही आहे, काय AC आहे, सगळ्याचं मूळ काय तर वीज. त्याची कारणं वेगवेगळी आहेत, त्याची नावं वेगळी आहेत, त्याचं कार्य वेगवेगळं आहे. एकात वस्तू गार करता येते, एकात वस्तू गरम करता येते, भिन्न भिन्न प्रकार आहेत पण त्याच्या मुळाशी एकच एक तत्त्व आहे. तसं याच्याशी ईश्वर तत्त्व आहे, एकच आहे. त्याला निरनिराळ्या देवांची नावं दिली असते. अगदी सगळ्या संतांनी विविध देवांच्या आरत्या स्तोत्र रचलेले आहेत. शंकराचार्य तर
निर्गुण निराकार भगवंत अद्वैत तत्त्वज्ञान सांगणार आहे, पण त्यांनीसुद्धा सर्व स्तोत्र रचलीच की हो. म्हणजे सगळ्या देवांचा विचार केला असते, सगळ्या देवांच्या मुळाशी एकच एक तत्त्व असं आहे. समर्थांनी सुद्धा राम हे त्यांचं परमदैवत, पण सगळ्या देवांवर त्यांनी आरत्या केलेल्या आहेत. म्हणजे गमतीनं विचार केला तर समर्थांचे विठ्ठलावरचे कितीतरी अभंग आहेत, किंवा तुकाराम महाराजांचे रामभक्तीचे अभंग आहेत. विठ्ठल भक्त पण रामावरचे अभंग आहेत. त्या कृष्णमय मीरा खरी, पण कृष्णमय मीरा म्हणते काय, रामरतन धन पायोजे, पायोजी महिने रामरतन, मी रामरूपी धन मिळवलं आहे कृष्ण भक्त. तर या सगळ्यातून आपल्याला सांगायचं आहे की वेगवेगळं जरी असलं तरी मुळाशी ईश्वर तत्व आहे ते एकच आहे. समर्थांना पांडुरंगाचं दर्शन, पंढरपुरी गेले तर तिथे विठ्ठल उभा असून सुद्धा त्याच्यामध्ये त्यांना रामच दिसले, पण क्षणभर त्यांना विठ्ठल दिसायचा, राम दिसायचा. काय केले जाप बाण कर कटेवरी ठेवून, असा प्रश्न विचारला की हे काय चाललं आहे. काय केली सीतामाई कुठे गेली, म्हणजे राम दिसत होते, मध्येच विठ्ठल दिसत होते. कारण समर्थ आहेत परमदैवत रामाचं, पण तिथे विठ्ठलाच्या रूपामध्ये त्यांना ते दिसलं. याचा अर्थ विठ्ठल असू दे तर राम असू दे, मुळाशी असणारं ईश्वर तत्व एकच आहे. बरं, त्या विठ्ठलाचं तरी काय, नरहरी सोनाराला विठ्ठलांनी शिवरूपामध्ये दर्शन दिलं की हो. चटकन त्याला शंकर दिसत होते, पटकन त्यांना पुन्हा कटेवर हात ठेवला विठ्ठल दिसत होता. मग त्यांच्या लक्षात आलं की अरे ईश्वर तत्व एकच आहे. गोस्वामी तुलसीदासांना वृंदावनाच्या कृष्णाने रामरूपात दर्शन दिल्याच्या गोष्टी असं आपल्याला दिसतं. संतांनी आपल्याला दाखवून दिलेलं आहे की ह्यामध्ये सगळं एकच एक तत्व आहे. शब्द वापरला आहे अनेकी सदा एक देवासी पाहे. सगळी अनेक पण आहे, विविधता आहे, पण विविधता में एकता हिंद की विशेषता, अशा पद्धतीने आहे. मग गीतेमध्ये योमाम पश्यती सर्वत्र सर्वंच मयी पश्यती आणि तस्याहम न प्रणश्यामी सच मे न प्रणश्यती. जरा गीतेमधलं तत्त्वज्ञान असल्यामुळे समजून घ्यायला थोडासा क्षणभर वेळ लागेल, पण लक्षात येईल. भगवंत सांगतो की सगळ्या प्राणीमात्रांमध्ये भगवंताला पाहायचं, सर्व प्राणीमात्रांमध्ये भगवंत आहेच हे पाहायचं, किंवा भगवंतामध्ये सगळे प्राणीमात्र आहेत असं पाहायचं. दोन्ही दृष्टीने हे ज्याला कळलेलं आहे त्याला मी अदृश्य नसतो, मला तो अदृश्य नसतो. म्हणजे मीही त्याला पाहतो, तोही मला पाहतो, कारण त्याला सगळ्यांमधला मी दिसतो आणि माझ्यामध्ये सगळे दिसतात. असं गीता आपल्या सगळे तीच गोष्ट आपल्याला समर्थ सोपी करून सांगतात की अनेकी सदा एक देवासी पाहे. सगळीकडे ईश्वर तत्व भरून आहे ते आपल्याला सांगतात. आणखीन एक गोष्ट आपल्या लक्षात की भगवंत जर सर्वत्र आहे, सर्वव्यापी आहे, किंवा सर्वानुभूती परमेश्वर असं आपण वारंवार म्हणतो आहोत, तर असा जो सगळ्यांच्या अंतर्यामी असणारा ईश्वर आहे हा ना आपल्या भक्तीच्या आधारे, भावनेच्या आधारे, श्रद्धेच्या आधारेच आपल्याला समजेल. यासाठी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की अनेकी सदा एक देवासी पाहे. कोणी कोणाचं कोण सांप्रदायिक आहे, कोण कोणाला भगवंत, त्याच्याशी काही जरूर नाही. तो ईश्वर तत्व एकच आहे. कोणीही कोणत्याही संप्रदायातला असू दे, कोणीही कोणाचाही भक्त असू दे, त्याच्या मुळाशी ईश्वर एकच एक आहे. खरंच आहे ना. भगवान शंकर शांत वाटावं म्हणून रामनाम घेत आहेत, आणि राम त्या याच्यामध्ये रामेश्वरला शिवलिंग स्थापून त्याची पूजा करतात. याच्यातून आपल्या लक्षात की सगळीकडे समान ईश्वर तत्व ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे दैवतावरून, संप्रदायावरून कलह होणं किंवा वाद होणं किंवा आमचंच काय ते श्रेष्ठ असं मानणं याची काही गरज नाही. भगवान रामकृष्ण म्हणत असत की प्रत्येकाने आपल्या दैवतावर जरूर निष्ठा ठेवावी. अगदी बरोबर आहे, पण इतरांबद्दल आदरभाव ठेवावा. आज आपल्या देशामध्ये याचीच गरज आहे की निष्ठा आपली आपल्या दैवतावर असेल, परंतु या देशावर निष्ठा ठेवा आणि या देशामध्ये राहा. आपली आपली उपासना आपण करू शकतो. हाच भाव आपल्या मनामध्ये असला पाहिजे. इतरांबद्दलचा पण आदरभाव आपल्या मनात असला पाहिजे. म्हणजे मग आपल्या लक्षात येईल पुढल्या ओळीमध्ये सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा असं म्हटलं आहे. आता आपल्या लक्षात येईल की आधी अनेकी सदा एक देवासी पाहे, त्याच्या मुळाशी ईश्वर तत्व आहे. एकदा हे कळलं
की मग सगुणामध्ये कुठल्याही देवाची तुम्ही पूजा करा, तिथे लेश भ्रमाचा राहणार नाही, तिथे गोंधळ राहणार नाही, तिथे आपल्याला मनामध्ये कुठल्याही प्रकारचं किलमिश येणारच नाही. मन स्वच्छ असेल, निस्संदेह झालेलं असेल तर लेश नाही भ्रमाचा, मग गोंधळच नाही आहे. आणि हेच आपल्याला महत्त्वाचं सांगायचं. म्हणजे रामकृष्ण सांगतायत ती गोष्ट महत्त्वाची, की आपण आपली निष्ठा ठीक आहे, आपल्या परमदैवतावर आपली निष्ठा असेल, परंतु बाकीच्यांबद्दल सुद्धा आपल्या मनामध्ये आदरभाव असला पाहिजे. आपल्याला असं झालं आहे की छानपैकी इतक्या हजारो वर्षांनंतर राम मंदिर झालं, आपण सगळे आनंद आहोत, पण आता कुठून तरी असा एखादा व्हिडिओ येतो आणि इतकं मनाला यातना होतात. काल एक व्हिडिओ पाहिला की आम्ही सत्तेवर आलो, म्हणजे अजेंडा आमच्या सत्तेवर आल्यानंतर आम्ही काय काय करणार आहोत याच्या अजेंड्यामध्ये ते सगळं एवढं मोठं अयोध्येचं मंदिर एका क्षणार्धात नाहीसं केलं आणि ते पुन्हा मशीदवर आली. हे पक्षाचा अजेंडा असू शकतो. हे असं पाहिलं की असं वाटतं की अरे समर्थ काय सांगताय की तुमचं निष्ठा जिथे आहे तिथे असू दे ना, पण दुसऱ्याबद्दल आदरभाव बाळगा. आणि हे जर असेल तरच तो जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, असं आपल्याला कळेल. आणि खरोखर सगुणाची उपासना करणं, सगुणाची पूजा करणं, आपोआपच त्याच्यातून ज्ञानप्राप्ती होणार आहे. सगळ्या संतांनी आपल्याला ते करून दाखवलं आहे. अगदी तुकाराम महाराज, संत मीराबाई, चैतन्य महाप्रभू, किती ते रावं, स्वतः रामकृष्ण परमहंस, या सगळ्यांनी सगुणाच्या माध्यमातून ईश्वर प्राप्ती करून घेतलेली आहे. त्यांना की म्हणजे प्रत्यक्ष कालीमाता रामकृष्णांसमोर बोलत असे असं त्यांनी त्याचे अनुभव आहेत. म्हणजे अशा सत्पुरुषांनी साधना करून हे सगळं प्राप्त केलेलं आहे. मग ते जर साधना करताय, साधनेचा त्याग करत नाहीत, सगुणाच्या भजनाचा किंवा सगुणाच्या उपासनेचा कंटाळा करत नाहीत, आणि म्हणून आपण म्हणतो की तो परमेश्वर कृपाळू आहे, दयाळू आहे, तो दया केल्याशिवाय राहणार नाही. भक्तासाठी तो ईश्वर सगुण रूपात येतो आणि तो सगुण रूप धारण करून आल्यामुळे भक्ताची आणि त्याची भेट होते. तर तोच असा जो सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा. जेव्हा अशा सगुणातल्या असणाऱ्या भगवंताचं दर्शन या भक्ताला होतं की त्याचा भ्रम नाहीसा होतो, त्याचा मनातला गोंधळ सगळा जातो, आणि गोंधळ गेला की तो भजगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. आत्ता आपल्यामध्ये गोंधळ आहे, परंतु जेव्हा अशी निष्ठा असते आणि सगुणातल्या उपासनेमुळे त्या ईश्वराचं दर्शन त्याला झालेलं असतं, त्याच्या मनामध्ये भ्रम नसतो, त्याच्या मनात गोंधळ नसतो, आणि मग आपोआपच सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निराकारे असा त्या श्रेष्ठ अनुभव त्याला मिळतो. म्हणजे सगुण रूपा इतकंच निर्गुण रूपाला महत्त्व आहेच, पण सगुणाचा रूपाचा आधार घेऊनच निर्गुणाकडे जायला लागतं, असं पण त्यांनी आपल्याला सांगितलं. आता एक लक्षात घ्यायचं की हा जो ज्ञानी भक्त जरी झाला ना, तरी ज्ञानी भक्तसुद्धा लोककल्याणकारी कामं करायची आहेत त्याला. आपण तिन्ही श्लोकांमध्ये सुरुवात जी झाली ती तिथे झाली, देवकाजी जिजे तिथून आपण सुरुवात केली आहे. त्यामुळे लोककल्याणासाठी त्याला सगुण साकार भगवंताची उपासना करावी लागते, ज्ञानी भक्ताला सुद्धा. आणि असं असलं तरी आपल्याला कळलं की मूळ जे आहे ते जे तत्व आहे, मूळ ईश्वर जो आहे तो एकच आहे. पण तो ठीक आहे, तो निर्गुण निराकार असणारा, काय ब्रह्म म्हणा, आत्मा म्हणा, सद्वस्तू म्हणा, त्याला काही म्हणा, तो तिथे आहेच आहे. पण त्याच्यासाठी आपल्याला लोककल्याणासाठी सगुण उपासनेचा आधार आपल्याला घ्यावा लागतो. संतांच्या अंतःकरणामध्ये याविषयी जराही संदेह नाही आहे. त्यांना आत्मज्ञानाची प्राप्ती झाली असली तरी देखील ते जनसामान्यांसाठी सगुणाची उपासना करतात आणि त्यांच्या मनामध्ये हा गोंधळ नसतो. केवळ लोकसंग्रहासाठी ते हे करत असतात, ही मात्र गोष्ट खरी आहे. आणि म्हणून लोककल्याण साधण्यासाठी, लोकांना सगुणपूजेतला आनंद मिळण्यासाठी, भजनपूजनाचा आनंद मिळण्यासाठी ते ह्या सगळ्याचा अवलंब करतात. असे जे संत आहेत, असे जे सत्पुरुष आहेत, असे जे निस्संदेह निशंक, किंवा समर्थांनी शब्द भ्रमाचा वापरला आहे, त्यांच्या अंतःकरणात कुठल्याही प्रकारचं गोंधळ नाही आहे. असा कसा आहे, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. असा जो संत आहे, असा जो दास आहे, असा जो भक्त आहे, तो भगवंताला प्रिय असणार आहे. आणखी 7 श्लोकांचा अभ्यास आपल्याला याच पालुपदाचा करायचा आहे. जगी धन्य तो
दास सर्वोत्तमाचा. सर्वोत्तम असणाऱ्या श्रीरामाचा भक्त धन्य केव्हा होईल या सगळ्या लक्षणांनी युक्त असेल असा. आज आपण तिन्ही श्लोक एकत्रित पाहूया आणि 3-9 कोणती लक्षणं आपल्यामध्ये आणली तर आपण सर्वोत्तमाचा दास होणार आहोत, त्या रामाचा दास होणार आहोत ते पाहूया. मनीलोचनी श्रीहरी तोची पाय. मनश्चक्षुनी पाहायचं आहे बरं का श्रीहरीला, सर्वत्र श्रीहरी दिसला पाहिजे. ज्यांनी जाणता भक्त होऊन राहे. मग आपल्याला ज्ञानी भक्त जाणता भक्त व्हायचं आहे. गुणी प्रीती राखे. सगुण रूपावर प्रेम करायचं आहे, गुणांवर प्रेम करायचं आहे, साधनेच्या क्रमाक्रमाने प्रगती करायची असा सर्वोत्तमाचा असा श्रीरामाचा दास हा धन्य होय. सदा देवकाजी जिचे देह ज्याचा. आपला देह देवकार्यामध्ये सदा लावायचा आहे. सदा रामनामे वदे नित्यवाचा. वाचेनं सदा रामनाम घ्यायचं आहे. स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा. आपला जे स्वधर्म आहे, आपल्या वाट्याला आलेलं आपलं जे काम आहे ते उत्तम पद्धतीनं भगवंताचं म्हणून करायचं आहे. असा जो दास आहे तो श्रीरामाचा सर्वोत्तम दास होय. सदा बोलण्यासारखे चालत आहे. जो बोलतो तसं आचरण करतो. अनेकी सदा एक देवासी पाहे. देव अनेक आहे, 33 कोटी, पण सर्वांच्या मुळाशी असणारं ईश्वर तत्व एकच आहे हे जो मानतो. भजगुणी भजे. अशा सगुणाचं भजन उपासना करणारा त्याच्या मनामध्ये लेशसुद्धा राहत नाही गोंधळाचा. निसंदेह निसंदिग्ध अशा पद्धतीनं उपासना करतो आणि असा तो सर्वोत्तमाचा दास होतो असं समर्थ आपल्याला सांगतात. अन्य जी लक्षणं आहेत ते आपण पुढल्या वेळेला पाहूया. धन्यवाद.